सध्या आपण पार करत आहोत जुन्नर जवळ असलेली गणेश खिंड आणि आता पाऊस मस्त सुरू झालेला आहे। हिरवागार शालू नेसून आजूबाजूचा परिसर खूपच खुलून दिसत आहे। पावसाचे सुरुवातीचे 1 ते 1.5 महिना सुरक्षेच्या कारणास्तव भटकंतीला थोडी विश्रांती दिली होती। आता बऱ्यापैकी पाऊस नियमित झाल्याने भटकंती पुन्हा सुरू करण्याचा विचार डोक्यामध्ये घुमत होता। मग काय, ठरवलं एक डेस्टिनेशन आणि भटक्याचं बिराड घेऊन निघालो आपल्या आजच्या डेस्टिनेशनकडे। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत का? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे महाराष्ट्रातील माळशेज घाटामध्ये असणाऱ्या फेमस आडराई ट्रेकसाठी, जो प्रसिद्ध आहे त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि डेन्स फॉरेस्टसाठी। तर हा ट्रेक खिरेश्वर या गावामधून सुरू होतो। मित्रांनो, आज आपल्या या आडराई जंगलच्या ट्रेकमध्ये आपल्याला एक नवीन साथीदार लाभलेले आहेत, ते म्हणजे आमचे जिवलग मित्र सुनील व्यवहारे उर्फ डॉक्टर। मित्रांनो, पावसाळ्यामुळे ठिकठिकाणचे ओढे नाले प्रवाहित झाल्याचे आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, समोरच आपल्याला नागेश्वर मंदिर दिसत आहे। आपण पाहू शकता याचा सभामंडप पडलेला आहे। मित्रांनो, हा सभामंडप जो आपण पाहत आहात हा येथील ग्रामस्थांनी नुकताच बांधलेला आहे। मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये अनेक शिवपिंडी आपल्याला पाहावयास मिळतात। मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला विरगळे दिसत आहेत आणि सुंदर असा नंदी देखील दिसत आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरती शेषावर निद्रा घेत असलेले भगवान विष्णू, पाय चेपत असलेली देवी लक्ष्मी असे शिल्प कोरल्याचे आपल्याला दिसत आहे। मंदिराच्या छताची पडझड झाल्याचे दिसत आहे, पण त्यावर कोरलेल्या अनेक विविध देवांची कोरलेली शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात। या मंदिरामध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक अशी शिवपिंडी आपल्याला पाहावयास मिळते। या शिवपिंडीवरती नाग देखील आपल्याला पाहावयास मिळतो आणि या शिवपिंडीच्या डाव्या बाजूला त्रिशूल देखील आपल्याला दिसते। मित्रांनो, या मंदिराचे बांधकाम शिलार वंशातील झांज या राजाने केल्याचा उल्लेख कोकणातील पन्हाळे येथे सापडलेल्या ताम्रपटामध्ये आहे। आपले मित्र डॉक्टर एकदम आरामामध्ये ट्रेक करत असून जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला हिरवाईच हिरवाई दिसत आहे। मित्रांनो, जंगल ट्रेकच्या वाटेमध्ये आपल्याला खूप सारे असे वॉटर क्रॉसिंग पाहावयास मिळतात। आपण पाहू शकता आपले डॉक्टर सेंटरलाच उभे आहेत। शनिवार असल्यामुळे लोकांची तोबा अशी गर्दी दिसत आहे।
पावसाळी भटकंतीचा हाच एक फायदा असतो। वातावरण खूपच भारी असते, जिकडे तिकडे अमर्याद असे निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते। या ट्रेकचा मुख्य आकर्षण असलेला हाच तो काळू वॉटरफॉल। समोरच आपल्याला काळू नदी दिसत आहे। भातसा नदी आणि उल्हास नदी पुढे याच नदीला मिळतात आणि पुढे ही उल्हास नदी वसईच्या खाडीतून अरबी समुद्राला मिळते। मित्रांनो, समोर जे पठार दिसत आहे आपल्याला, त्याच्या शेजारून आपण पाहू शकता किती सुंदर असे धुके वरती येत असल्याचे आपल्याला दिसत आहे। या पठारावरूनच आपण काळू वॉटरफॉलचे दर्शन घेऊ शकतो मित्रांनो। आणि आज शनिवारची गर्दी देखील आपण पाहू शकता। मित्रांनो, स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय असेल हेच तर नसेल ना। आपण पाहू शकता येथून खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार वाऱ्याच्या झोतामुळे वरती येताना आपल्याला दिसत आहे। मला माहित नाही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत आहे का नाही, पण मी प्रत्यक्ष डोळ्याने मला ते दिसत आहेत मित्रांनो। मित्रांनो, आता आपण पाहू शकता जंगल पॅच चालू झालेलं आहे। हे जंगल पुढे जाऊन खूप गर्द होतं मित्रांनो, ते आपण आता पुढे जाऊन पाहूयाच। चला पुढे आपला प्रवास कंटिन्यू करूया। मित्रांनो, आपण पाहू शकता डॉक्टर साहेब जंगलातून चालत येत आहे। चला त्यांना विचारूया आजचा आपला जंगल ट्रेकचा अनुभव कसा होता। डॉक्टर साहेब, कसा होता अनुभव? अतिशय सुंदर, पैसा वसूल फुल। चलो, डॉक्टर साहेब तर खुश आहेत या ट्रेक पासून। गर्दी असल्यामुळे ठिकठिकाणी असे स्टॉप घ्यावे लागत आहेत। रस्त्यामध्ये आपण पाहू शकता भले मोठे असे झाड पडलेले दिसत आहे। या जंगलामध्ये खूपच मच्छर आहेत मित्रांनो। हे आहे आडराईचं जंगल, जिकडे तिकडे घनदाट जंगल आणि धुकं। मस्ट विजिट आहे मित्रांनो, जीवनामध्ये एकदा तरी हा आडराईचा ट्रेक जरूर करा। सध्या मी उभा आहे आडराई जंगलच्या मध्यभागी। आपण माझ्या पाठीमागे देखील पाहू शकता हे जंगल खूप घनदाट आहे मित्रांनो, आणि धुकं असल्यामुळे अजून व्हिजिबिलिटी कमी होत आहे मित्रांनो। मित्रांनो, या ट्रेकला येण्यासाठी तुम्हाला खिरेश्वर या गावी यावे लागते मित्रांनो। खिरेश्वर येथून हा आडराईचा जंगल ट्रेक सुरू होतो। खिरेश्वर येण्यासाठीचा मार्ग आहे पुणे, नारायणगाव, जुन्नर आणि खिरेश्वर। आडराईच्या जंगल ट्रेकची वाट चांगली मळलेली आहे मित्रांनो, त्यामुळं एक वाट जर तुम्ही धरली तर ती सोडू नका।
या वाटेमध्ये कुठेही फाटे नाहीत मित्रांनो, त्यामुळे रोड चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे. तरी पण तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही खिरेश्वर गावातून गाईड हायर करू शकता मित्रांनो. नेहमीप्रमाणे आपण शूटिंगच्या नादामध्ये मागेच राहिलो मित्रांनो. आपले डॉक्टर मित्र पुढे एकटेच चाललेले आहेत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, येथील झाडांची खोडे खूपच मोठी आहेत मित्रांनो. मित्रांनो, या जंगल ट्रेकमध्ये खूपच मजा येते आहे. ट्रेक हा जास्त चढणीचा नाही मित्रांनो. एकच टेकडी आपल्याला चढायची होती, पण ती चढण खूपच सोपी होती मित्रांनो. बाकी पूर्ण ट्रेक हा प्लेन जमिनीवरून चालायचा ट्रेक आहे मित्रांनो. त्यामुळं जे स्वतः चालू शकतात, ही मुलं, ते वयोवृद्ध, हे सगळ्या प्रकारचे लोक हा ट्रेक करू शकतात मित्रांनो. हे हो मित्रांनो, आपण आंदरबनचा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. आपण पाहू शकता आपल्याला वॉटरफॉलचा आवाज येत आहे. आपण इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता धबधब्याचे पाणी जाणारा रूट आहे मित्रांनो, आणि इथे खूप सारे हॉटेल्स देखील आहेत. चला जाऊया या दिशेने. खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार, गरम गरम भजी, मॅगी आणि हा निसर्ग. मित्रांनो, येथे असलेल्या हॉटेलमध्ये मॅगी आणि खमंग अशी भजी याच्यावर ताव मारलेला आहे मी दोघांनी. आणि आता परतीचा ट्रेक चालू केलेला आहे मित्रांनो. हा ट्रेक साधारण मित्रांनो 1 वे 7 किलोमीटर आहे. असा टोटल 14 किलोमीटरचा ट्रेक आहे मित्रांनो. जिकडे नजर जाईल तिकडे निसर्गाचं सौंदर्य, बस एवढेच आपल्याला या ट्रेकच्या दरम्यान अनुभवायला मिळते. स्वर्गसुख म्हणजे नक्की काय मित्रांनो, हेच तर आहे स्वर्गसुख. तर मित्रांनो, आज आपण आडराईचा सक्सेसफुली ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू लवकरच.